एका लग्नाची दुसरी गोष्ट. शामरावावरून मला यांच्यासोबत केलेला पहिला प्रवास आठवला बघ एकदम. गो कोल्हापूरला महालक्ष्मीला गेलो होतो आम्ही गाडीतून, पण तिकीटच मेली अशी मिळाली. अख्खा प्रवास हे वेगळ्या डब्यात मी वेगळ्या डब्यात. आणि आमचं नाही का माई, मला मोठ्या हौसेने बंगलोरला नव्हते का घेऊन चालले. हो हो, वाटेत मिरजेलाच खाली उतरले. बाई इकडे गाडी आपली सुटली तरी यांचं लक्षच नाही. मी आपल्या मोठमोठ्याने हाका मारते, ना ऐकूच जाईना. एकंदर काय, प्रवासात घोळ घालणे ही काळे कुटुंबाची परंपरा आहे. म्हणजे माई आता घना आणि राधा उगाच डचकू नकोस. गाडी घेऊन गेल्यानं शामराव काही गडबड बिडबड होत नाही. हे तुम्ही अजून काही अडचण लागली तर सांगा मला. नंबर तर आहे. नंबर नंबर. आणि वहिनी लग्नाला बोलवा आम्हाला. अरे नक्की. या 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 या. वा सावकाश जा. हो साहेबांना राम राम सांगा. हो सांग. चल एक मिनिट. काय काय होतं? काय होतं? अगं तो पेट्रोल पंप आलाय ना, तो डिझेल देणार नाही म्हटलं कॅन मध्ये. म्हटलं अरे आता मग आम्ही सांगितलं की माझं नवीन नवीन लग्न ठरलंय आणि मी माझ्या होणाऱ्या बायको बरोबर पहिल्यांदा प्रवासाला बाहेर निघालो, आणि आता जर त्यांनी मला डिझेल दिलं नाही तर बायको समोर माझी इज्जत जाईल. त्याने डिझेल तर दिलंच, पण आपल्या एका मेकॅनिकला पण पाठवलं मोटरसायकल घेऊन माझ्या बरोबर. चल 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 चल. सॉरी आहे घनश्याम, माझ्यामुळे तुला 6-7 किलोमीटर चालायला लागलास, पण बरंच झालं माझ्यामुळे तुझा व्यायाम तरी झाला आजचा. अगे नाही की चाललो वगैरे नाही का मी, इथे लिफ्ट मिळाली मला मागे. कशी? सेम स्टोरी बाहेर सांगितली ती. इमोशनल अँगल. निघायचं का आता? अय्या अहो, याच्यात तुम्ही कार्यालयाचा पत्ता, घरचा पत्ता पण द्यायला हवा ना आपल्याला, आणि वेळ लग्नाची ते पण नाही तुम्ही साधं लिहिलेलं. वल्ली ते सगळं आहे त्याच्यात, तू वाच फक्त आता. मग ठीक आहे, मग काहीच नको ना. मग आता फक्त शेवटचंच वाक्य लिहायचं मग, की आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. करेक्ट झालंय, फायनल आहे हे सगळं. काय झालं? सॅनिटायझर कुठं आहे? मी विसरले आणायला, पण म्हटलं माझ्या एवढ्या चांगल्या सवयी तुझ्यावर कशाला लादू ना. आणि तसे इतकी वर्ष हे असं सगळं खाऊन जर तू असा ठणठणीत राहिला असशील तर तुला या सगळ्याची काय गरज आहे? एक्झॅक्टली. बायकांचा ना हाच प्रॉब्लेम आहे, ते आपल्या नवऱ्याच्या सगळ्या सवयी बदलतात आणि तिथेच त्या चुकतात. हो का? असं वल्लभ काका म्हणतो. असेल, पण आपलं वेगळंच आहे ना. हो, आपल्या बाबतीत हा प्रश्नच येत नाही. नुसतं साधं आम्ही पोचलो एवढा सुद्धा घरी फोन नाही करायचा. मग काय म्हणजे लग्न ठरलं म्हणजे काय आई वडिलांना विसरूनच जायचं की काय? वाली हसू नको ग तू. आता काय, ही टाकी पण फुल आहे आणि ही टाकी पण फुल आहे. आता बघ, त्या पापाजींच्या रोटीवर कसं मक्खन होतं ना, तशी तुला मक्खन सारखी नेतो नाशिक पर्यंत. बस बस बस. थँक गॉड, आता काही प्रॉब्लेम नाही. चल. आईला काय झालं? अरे हा टायर पंक्चर आहे. मग आता काय घाबरते काय? टेपणी आपल्याकडे. काय झालं? हे पण टायर पंक्चर आहे. मी देवकी बोलते ग, घनाची आई. हा आई बोला. घनाचा काही फोनच नाही. आता बायको बरोबर आहे म्हणून विसरलं वाटतं घरच्यांना. अगं बाई, सॉरी 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 राधा. अगं म्हणजे हे काळजीपोटी बोलले ग मी. रागवू नकोस तू. काय ग, पण सगळं ठीक आहे ना? नाही नाही, ठीक आहे सगळं. अच्छा, पोचल्यावर फोन करा. हा, ओके, ठेवते. ठीक आहे ना बेटा? अरे फर्स्ट क्लास. दादा दादा, पाजी ये कुड़ी है
और वो गड्डी. बस बस. हे सगळं काय चाललंय मला कळू शकेल का? तुझ्या पापाजीने ओळखलं नाहीस? नाही. ते आपल्या ढाब्यावरचे पापाजी. मी त्यांच्याकडे गेलो, सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे. ते म्हणलं कोई गाल नाही पुत्र, तू मेरी गड्डी ले जा. त्यामुळे आता ही त्यांची गाडी आहे जी आपण नाशिकला घेऊन चाललो. हा, ते आपली गाडी घेऊन परत ढाब्यावर जातील. ते पंक्चर काढून ठेवतील. संध्याकाळी परत येताना आपण ही गाडी त्यांना द्यायची आणि आपली गाडी घेऊन परत घरी जायचं. पण ते सगळं का करणार आहे? प्रेमाने आणि हसून बोललं ना की कोणीही काहीही करायला तयार होतं आपल्यासाठी. एका लग्नाची दुसरी गोष्ट.